संतप्त भाजी विक्रेत्यांनी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर फेकून मनपा प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे। शेतीमाल आम्हाला फेकून जावा लागतोय कारण की बाजारात कोणी घेत नाही शेतीमालाला। नक्की हे प्रकरण आहे तरी काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचं झालं असं की धुळे महापालिकेने 5 कंदील भागात भाजी विक्रेत्यांसाठी नवी जागा आरक्षित केली। मात्र या नवीन जागेऐवजी आम्हाला पुन्हा आमच्याच जागेवर बसू द्या अशी मागणी विक्रेत्यांकडून होत आहे। महापालिकेने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेत आंदोलन सुरू केलं आणि याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळालं। विकत का देऊ फुकट। मी शेतकरी विनोद दिलीप शिरसाट बोलतोय। आज आमच्या शेतीमालाला गोडगोड भाव आहे आणि शेतीमाल आम्हाला फेकून जावा लागतोय कारण की बाजारात कोणी घेत नाही शेतीमालाला आणि तो आज आम्ही इथं फेकून चालू आहे। त्याच्यामुळे आम्हाला शासनाकडे आमचा अधिकार आहे की आमचा माल विकला जात नाही। व फेरीवाले कोणी घेत नाही, त्यांनाही विक्री कोणी विकू देत नाही, त्याच्यामुळे त्यांचा माल कोणी घेत नाही। त्याच्यामुळे आम्हाला माल फेकून जावं लागते। ही शासनाला आमची नम्र विनंती आहे काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा आणि आम्ही आता माल फेकून चाललो आहे। बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक वाढली, मात्र दुसरीकडे किरकोळ भाजी विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठच फिरवली। संतप्त भाजी विक्रेत्यांनी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर फेकून मनपा प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला। प्रशासनाने जो कायदा काढलेला आहे त्या कायद्यावर सर्वांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे हा। फेरीवाल्यांचं एवढं नुकसान होत आहे की बाजार समितीमध्ये माल भरपूर आहे पण फेरीवाल्यांचे हाल केलेले आहे। म्हणजे प्रशासनाला विनंती की बुवा त्यांनी काहीतरी मार्ग काढून सण आम्हाला जागा एक योग्य ठिकाणी चांगल्या स्पॉटवर द्यावी। आणि हा माल जो शेतकऱ्याचं इथे एवढं नुकसान होतं आहे की माल कोणी घेत नाही, मालाला बी किंमत नाही। त्याच्यामुळे प्रशासनाने काहीतरी ताबडतोब निर्णय घ्यायला मला 6 दिवसापासून गाड्या रोडावर लावून देते। 6 दिवसापासून सर्वांचे हाल झालेले आणि सर्व उद्योगधंदेवाले हातवरचे तर बाबा एवढं मोठे नोकरी पाणी इथं बाजार बी असे इथं काही कंपन्या बी नाही आहे दुसरा धंदा करू शकतात। एक तर भाजीपाला रिक्षा एवढा 2-3 व्यवसाय इथं फक्त बस 2 नंबर आल्या धंद्यांना परवानगी आहे सर्व ठिकाणी। सट्ट्याच्या पिढ्या चालू आहे, दारूचे अड्डे चालू आहे, सर्व ठिकाणी चालू आहे। की प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन सण ते निर्णय घ्यावा। तसेच लवकरात लवकर जागेचा प्रश्न निकाली काढावा जेणेकरून शेतकऱ्यांचा हा माल ग्राहकापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। दसरा मैदान, कनगाव बारी, चैनी रोड येथील हात विक्री करणारे सगळे व्यावसायिक आज गेल्या 8 दिवसापासून धुळे महानगरपालिका प्रशासक आम्हाला फेरीवाल्यांना बसू देत नाही आहे, हात विक्री करू देत नाही आहे। 8 दिवसापासून आज आमच्या घराची परिस्थिती एकदम वाईट झालेली आहे आणि प्रशासन एक दहशत सारखं निर्माण करून गोरगरिबांना त्रास देत आहे। आम्ही मोर्चा घेऊन गेलो, आयुक्त साहेबांना निवेदन दिले, कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, तरी 8 दिवसापासून आमच्या निवेदनाचा कोणीही प्रशासकाने विचार केला नाही, कोणीही पक्षाने विचार केला नाही। आमचे गोरगरिबांचे कोणी आमच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही आहे। शेतकरीचा माल कोणी उचलत नाही। 8 दिवसापासून शेतकरी हवालदिल झालेले आहे। गेल्या 4-5 दिवसापासून मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन हे फेरीवाल्यांना खूप त्रास देत आहे। त्याच्यामुळं त्यांना कुठेही बसू देत नाही। नगावबारीपासून दसरा मैदानपर्यंत चैनी रोड, साखरी रोड कुठेच त्या ठिकाणी आग्रा रोड कोणाला बसू देत नसल्यामुळे हे फेरीवाले आणि भाजी विक्रेते कोणी माल घेत नसल्यामुळे मार्केटात संपूर्ण माल या ठिकाणी शेतकऱ्याचा पडलेला आहे। 3-4 दिवसापासून माल विकला जात नाही आहे। शेतकरी पहिलेच वातावरणाच्या या संकटामधनं जात असताना त्याच्यावर वापस असं हे संकट प्रशासनाने आणलेलं असून ते अत्यंत वाईट आहे। शेतकरीचा माल या ठिकाणी विकला जात नसून शेतकरी हवालदिल झालेला आहे।